अमरावती जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबरला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा, जळू, माऊली व धानोरा येथे भेट दिली। या केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना नुकसानीचा अंदाज घेतला, परंतु केंद्रीय पथकाच्या या दौऱ्याने केलेल्या सर्वेक्षणात शेतकरी समाधानी नसून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला आक्रोश या केंद्रीय पथकाकडे व्यक्त केला। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला असल्यामुळे शासनाने केवळ हेक्टरी 8,000 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे। पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देण्यात येणारे 8,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई ही अत्यंत कमी आहे। ही शेतकऱ्यांची एक प्रकारची चेष्टाच असून ही भीक आम्हाला नको अशा तीव्र शब्दात शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। शासनाने याचा पुन्हा विचार करून हेक्टरी योग्य दर द्यावा अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे। केंद्रातून आलेल्या पथकाने शेतकऱ्यांशी हिंदी भाषेतून संवाद साधला, परंतु शेतकऱ्यांना हिंदी भाषा बरोबर बोलता येत नसल्याने शेतकऱ्यांना मराठीत समजावून सांगण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याने मराठीतून अनुवाद केला नाही। त्यामुळे एक प्रकारची कुचंबणाच या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांची केली आहे। केंद्रीय पथकाने केलेल्या नुकसानीची पाहणी ही पूर्णतः फसवी असून ती कुचकामी ठरली आहे। त्या केंद्रीय पथकाला या शेतातील पिकाची सुद्धा माहिती नसून हे पथक शासनाने शेतकऱ्यांसोबत खेळ करण्यासाठी पाठवले का, अशी ही प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। माझं नाव योगेश विष्णुपंत दळवी, राहणार धानोरा गुरु, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथे आज केंद्रीय पथकाची पाहणी झाली। त्यामध्ये सोयाबीन, पराठी आणि तूरची पाहणी केली आणि गेल्या पेरणीपासून तर 15 दिवस तर पाणीच नव्हतं। त्याच्यानंतर 15 ऑगस्टपासून पाणी सुरू झालं तर आजपर्यंत पाणी चालू होतं। त्यामुळे सोयाबीन आणि कॉटनचं अतोनात नुकसान झालं। सोयाबीनमध्ये हार्वेस्टिंग केल्यानंतरही पाणी चालू होतं, त्यामुळं इथे जो प्रोडक्शन पाहिजे सोयाबीनचं ते अत्यंत कमी आणि निकृष्ट दर्जाचं उत्पन्न झालं। त्यामुळे आम्हाला 1800 ते 2000पर्यंत भाव भेटण्याची आशा नाही आहे। आणि आता केंद्राची पाहणी झाली, त्यांनी प्रश्न विचारले, समाधानकारक आम्ही उत्तर दिले, पण त्यांनी पाहणी केली। अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये कोणतेही गव्हर्नमेंट बसलं नाही, त्यामुळे आता होतं काय नाही काय हे आम्हाला पण सुद्धा माहीत नाही। पण तरी आमची अशी इच्छा आहे इथल्या धानोरा गुरुतल्या कास्तकारांची का जास्तीत जास्त आम्हाला आर्थिक मदत देऊन आमच्या समोर हरभरा आहे आणि गहू आहे यांना आम्हाला उभारी मिळेल। आणि सोयाबीनची तर एवढी निकृष्ट दर्जाची आहे पाहणी। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व संदेश ढोके यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।